मंडळी, आज आपण बघणार आहोत विवाह आणि त्यामध्ये येणारे अडथळे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या 4 दिशा आहेत त्या आपल्या सर्वांना माहिती आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. त्यानंतर उपदिशा, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. अजून एक 2 दिशा आहेत ज्या अधोमुखी म्हणजे पाताळ आणि ऊर्ध्वमुखी म्हणजे आकाशाकडे जातात. म्हणजे कुठंतरी चालतंय म्हणून आपण ज्यावेळेला चालवायला जातो तर त्याचा नंतर तो नियमच बनतो. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर RK सूर्यवंशी फ्रॉम सांगली. या सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं अगदी सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपण बघणार आहोत विवाह आणि त्यामध्ये येणारे अडथळे. हे नेमके वास्तुशास्त्रातील कोणत्या दोषामुळे येतात याच्याबद्दल आज आपण थोडंसं सविस्तर चर्चा करू. आपल्या सर्वांचं एक फार मोठं स्वप्न असतं की एक सुंदरशी आपली वास्तू असावी. त्या वास्तूमध्ये पती, पत्नी, मुलं आणि नातवंड खेळावीत असं आपल्या सर्वांचं एक फार मोठं स्वप्न असतं. अशी जर ही वास्तू जी काही पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये येत नाहीये, घर पाहावे बांधून म्हणतात ना, तसं ज्याने अगदी कष्टाने उभा केलेल्या पैशातून घर बांधलं जातं, ती वास्तू जर सुखी आणखी आनंदी नसेल तर किती त्रास होतो ते त्या भोगणाऱ्या लोकांनाच ठाऊक आहे. तर मंडळी, ही सुखी आणखी आनंदी वास्तू बनण्यासाठी सर्वप्रथम आपणाला महत्त्वाच्या दिशांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या 4 दिशा आहेत त्या आपल्या सर्वांना माहिती आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. त्यानंतर उपदिशा, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. अजून एक 2 दिशा आहेत ज्या अधोमुखी म्हणजे पाताळ आणि ऊर्ध्वमुखी म्हणजे आकाशाकडे जाणाऱ्या. यांचा देखील फ्लॅट संस्कृतीमध्ये खूप विचार करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण उंच अशा फ्लॅटमध्ये राहत असतो, 20वा मजला, 25वा मजला. तिथं काही वास्तुशास्त्राचे नियम बदलले सुद्धा जातात. किंवा अंडरग्राऊंड जर तुम्ही वास्तू बांधली असेल किंवा ज्याला आपण तळघर म्हणतो, त्या तळघरामध्ये सुद्धा काही वास्तुदोष येऊ शकतात, ज्याच्याबद्दल आपल्याला फारशी कल्पना नाहीये. तर मी त्याच्याबद्दल सांगतो. सर्वसाधारणपणे सूर्य उगवतो ती पूर्व दिशा असं आपण एक समजून जातो. बरोबर पण आहे, पण हे काही अंशी बरोबर आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मी सुधारणा करून तुम्हाला सांगतो की सूर्य उगवण्याची दिशा ही पूर्व न समजता तुम्ही होकायंत्र घ्या आणि मग दिशा चेक करून बघा. होकायंत्रातला नॉर्थ पोल जो तुम्हाला उत्तर दिशा दाखवतो त्याच्यावरून 4ही दिशा तुम्ही कन्फर्म करा. आणि त्यानंतर आपल्या वास्तूचं मुख्य प्रवेशद्वार बघा, मी काय म्हणतोय, मुख्य प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे ते तुम्ही तपासून बघा. कारण काय होतं की आपण जनरली जे बघतो एक ढोबळ मनानं बघतो. हे चुकीचं नाहीये, परंतु करेक्ट पण नाहीये. तर फक्त पूर्व दिशेला एकच ठिकाणी ती जागा नाहीये. पूर्व दिशेचे समान 9 भाग केल्यानंतर प्रत्येक भागाचं फळ वेगळं वेगळं आहे. कळलं का? म्हणजेच प्रत्येक भागाचं जर शुभ फळ असेल तर त्या वास्तूला शुभ फळ मिळणार, निगेटिव्ह असेल तर वाईट फळ मिळणार. आणि प्रत्येक जण काय म्हणणार की आमच्या घराचं तोंड पूर्वेकडे आहे, आमच्या घराचं तोंड उत्तरेकडे आहे, आमच्या घराचं तोंड पश्चिमेकडे आहे, आमच्या घराचं तोंड दक्षिणेकडे आहे. पण मंडळी, एवढ्यावरती ते भागत नाहीये. मी आता जे सांगितले हे 9 भाग खूप महत्वाचे आहेत. त्यातल्या 9 भागापैकी शुभ भागामध्ये जर तुमचा मुख्य दरवाजा आला असेल तर त्याचं तुम्हाला नक्कीच चांगलं फळ मिळेल. आणि इतर भागामध्ये जर अशुभ फळ देणाऱ्या पदामध्ये जर तुमचा मुख्य दरवाजा आला असेल तर तिथं तुम्हाला पूर्व दिशेकडे तोंड असून सुद्धा त्याची तुम्हाला निगेटिव्ह फळं मिळू शकतात. तर मंडळी, आता आपण वळणार आहोत
संपूर्ण वास्तूच्या मुख्य दोन भागाकडं दोन वास्तूचे जर काल्पनिक त्रिकोण निर्माण केले तर त्यातला एक आहे सूर्य त्रिकोण आणि दुसरा आहे चंद्र त्रिकोण. तर विवाहासाठी सूर्य त्रिकोण हा खूप महत्वाचा समजला जातो, जो आग्नेय, ईशान्य आणि वायव्य या तीन कोपऱ्यामध्ये निर्माण होतो. तर ईशान्य कोपरा ही ईश्वराचा कोपरा असल्यामुळं, दिशा असल्यामुळं आपण त्या ठिकाणी देवघर कंपल्सरी करणं गरजेचं आहे. अलीकडे थोडीशी फॅशन बनली गेलेली आहे की किचनमध्येच आपण ईशान्य दिशेला देवघर करतो. म्हणजे कुठंतरी चालतंय म्हणून आपण ज्यावेळेला चालवायला जातो तर त्याचा नंतर तो नियमच बनतो. कृपया जर तुमच्याकडं संपूर्ण वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जर देवघर घेता येणं शक्य असेल तर तुम्ही त्याच ठिकाणी देवघर घ्या. किचनपेक्षा तुम्हाला ते नक्कीच चांगलं फळ देईल. ठीक आहे. तर ईशान्येला देवघर असू दे. आणि कृपा करून मी विनंती करून तुम्हाला सांगतो की कोणत्याही वास्तूमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये टॉयलेट आणि बाथरूम अजिबात नको. त्याच्यासाठी काही मंडळी तुम्हाला सांगतील की हे उपाय केले म्हणजे ईशान्येचा दोष निघून जाईल. मंडळी, तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे की याच्यासाठी उपायच नाहीये. तुम्ही कितीही उपाय करा, ईशान्य दिशेला टॉयलेट बाथरूम अजिबात चालणार नाही. त्याचबरोबर ईशान्य दिशेला जे उपवर मंडळी आहेत, म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांनी ईशान्य दिशेला झोपणं देखील टाळावं. ओके. पुढं ईशान्य दिशेला मग म्हणाल की किचन चालेल का? तर किचन देखील ईशान्य दिशेला नको आहे. ईशान्य दिशेला अंडरग्राऊंड पाणी चालू शकेल, देवघर चालू शकेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अगदीच शक्य असेल तर तुमची बैठक रूम म्हणजे हॉल जो आहे तो तुम्हाला चालू शकेल, पण झोपण्याची जागा तिथं नाही चालणार. ठीक आहे. आपण पुढच्या दिशेकडे वळूया, जे किचनसाठी. आत्ताच म्हटलं मी की किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण जर देवघर केलं, थोडीशी मंडळी कल्पना करून बघा तुम्ही की एक 7-8 फूट जर तुमचं किचन असेल आणि जर त्या 8 फुटाच्या नंतर 9व्या फुटामध्ये जर तुमचं देवघर येत असेल तर किचनमधल्या ज्या काही आपल्या गृहिणी स्वयंपाक बनवतात आणि त्यावेळेला त्यांच्या मासिक पाळीचा धर्म ज्यावेळेला निर्माण होतो, अशा प्रश्नाच्या वेळेला त्या निगेटिव्ह लहरी तिकडे ट्रान्सफर नाहीत का होणार सांगा बरं? त्यापेक्षा आपण तिथं जेवढं टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा. थोड्या वेळाने आपण त्याच्यावरचे काही उपाय पण मी तुम्हाला सांगेन, परंतु ईशान्य दिशेलाच किचन असावं. आणि एक नियम आहे, तो म्हणजे कोणत्याही गृहिणीचं स्वयंपाक करताना तोंड मात्र फक्त आणि फक्त पूर्वेलाच व्हायला पाहिजे. स्वतः तपासून बघा तुम्ही, तुमचं तोंड कोणत्या दिशेला होतंय. अगदी उत्तरेकडे सुद्धा नकोय, बाकीच्या दिशा तर नकोच आहेत. शांत मनानं, प्रसन्न मनानं एखादं चॅन्टिंग मशीन लावून किंवा स्वतःच्या मुखानं एखाद्या मंत्राचा जप करत एखादं भक्तिगीत गात जर तुम्ही छानपैकी स्वयंपाक बनवलात तर तो खाणाऱ्याला देखील प्रचंड ऊर्जा देऊन जातो. बरोबर आहे ना? मुलाबाळांची प्रगती होईल, तुम्हाला आजाराला सामोरं जाणार नाहीये. कारण ईशान्य दिशेला टॉयलेट बाथरूम जर असेल तर स्त्रियांचे आजार, गुडघेदुखी आणि कंबरदुखीसारखे त्रास चालू होतात. आपणाला ते नको आहेत. काय करायचंय मग? तर ईशान्य दिशेला खड्डा नको, ईशान्य दिशेला पाणी नको, ईशान्य दिशेला उकिरडा नको, ईशान्य दिशेला अगदी तुमचं बेडरूम सुद्धा नको. नाहीतर पती पत्नीमध्ये वाद व्हायला नाही वेळ लागू शकत. बरोबर ना? शांत चित्तानं याच्यावरती चिंतन करा. आपल्या घरामध्ये जेवढं जेवढं शक्य असेल तेवढं तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आता आपण वळूया वायव्य दिशाकडं. या वायव्य दिशा जी मनाचा कारक आहे,
तुमची मनस्थिती ही वायव्य दिशेवरून ठरवली जाते. जर तुमच्या वायव्य दिशेला, संपूर्ण वास्तूच्या वायव्य दिशेला जर मुख्य एंट्रन्स असेल, तर मंडळी तुम्हाला सांगायला मला वाईट वाटतं की त्या घरामध्ये एकतरी व्यक्ती व्यसनाधीन जातेच जाते. शिवाय मनोरुग्ण व्यक्ती देखील तुम्हाला त्या घरामध्ये सापडू शकतात. त्यामुळं ईशान्य दिशा ही मनाचा, वायूचा कारक आहे. ती दिशा तुम्हाला तिथं खड्डा नकोय, तिथं पाणी नकोय, तिथं विहीर नकोय, तिथं बोरवेल नकोय. हो, आणि एवढंच नव्हे तर घरातल्या मुख्य व्यक्तींनी त्या ठिकाणी झोपण्यासाठी सुद्धा ती जागा वापरायची नाहीये. मग ती कुणासाठी वापरायची? तर इथं त्या ठिकाणी 2-3 गोष्टींचा समावेश होऊ शकतो. सर्वप्रथम म्हणजे वायव्य कोपऱ्यामध्ये टॉयलेट आणि बाथरूमसाठी ती जागा खूप उत्तम आहे. मुळातच काय झालंय की वास्तुशास्त्राचा मूळचा जो नियम आहे त्याच्यामध्ये वास्तूमध्येच टॉयलेट नकोय म्हणून सांगितलं गेलंय, परंतु जागेअभावी ते लांबून 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 ते घराच्या इतक्या जवळ येऊन बसलेलं आहे की ते घराच्या वायव्य कोपऱ्यात आलंय. एवढंच नव्हे तर काही लोकांच्या घराच्या ईशान्य बाजूला आलेलं आहे, काही लोकांच्या मते घरामध्ये तर मध्यभागी आलेलं आहे की जे ब्रह्मस्थान समजलं जातं. नैऋत्येला आलेलं आहे, ज्याचे प्रचंड निगेटिव्ह फळं भोगावी लागतात. आपण लाखो करोडो रुपये घालून जर एवढी मोठी वास्तू आपण स्वतःच्या आनंदासाठी निर्माण करत असू, तर मग त्याच्यामध्ये दोष का निर्माण करायचे आणि मग आपण आपल्या कर्माला नावं ठेवत बसायचं? त्यापेक्षा कोणत्याही वास्तुतज्ञाचा, ज्योतिषतज्ञाचा योग्य तो सल्ला घ्या आणि प्रामाणिक, हुशार असलेल्या अशा तज्ज्ञाकडून योग्य मार्गदर्शन करून आपली वास्तू सुखी आणि आनंदी बनवण्याचा प्रयत्न करा. तर मंडळी, मला तुम्हाला काय सांगायचं आहे की वायव्य दिशेला ही मुलांच्यासाठी खूप चांगली आहे. मुलांची प्रगती, मानसिक प्रगती होण्यासाठी, त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी वायव्य दिशेला मुलं झोपणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्यांची अभ्यासाची खोली असावी. उत्तरेकडे तोंड करून त्यांनी मुलांनी अभ्यास करावा. बरोबर आहे, पाठीमागं भिंत असावी आणि पुढं थोडंसं ओपन असावं. तर अशा ह्या रूम मध्ये जर मुलांनी अभ्यास केला तर त्यांची अभ्यासाची प्रगती होऊ शकते. उपवर मुलगा किंवा उपवर मुलगी असेल आणि जर लाल वस्त्र पांघरून जर ती दक्षिणेकडे तोंड करून जर झोपली असेल, तर अशा मुलाचं किंवा अशा मुलीचं लग्न व्हायला फारसा वेळ नाही लागू शकत. करून बघा. बरोबर. इथं अजून काही गोष्टी मला सांगायच्या आहेत की वायव्य दिशेच्या तुमच्या जी खोली असेल किंवा तिथं टॉयलेट बाथरूम जर असेल तर तिथं कोणत्या रंगाचा वापर करावा? तर मंडळी, त्या ठिकाणी ग्रे कलर चालू शकेल, लाईट ब्ल्यू कलर चालू शकेल. उत्तरेकडची जर तुमची बाजू असेल तर तिथं पांढरा किंवा हिरवा रंग किंवा तिथं तुम्हाला पिस्ता रंग, थोडक्यात काय की हिरव्या शेडमधून येणारी कोणतीही शेड त्या ठिकाणी चालू शकेल. बरोबर. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. उत्तर दिशा. उत्तर दिशेचं महत्व फार फार वेगळं आहे. जर तुमच्या वास्तूचं मुख्य दरवाजा जर उत्तरेकडे असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हायलाच पाहिजे, अशी ही उत्तर दिशा आहे. तुम्हाला अनेक निर्माण होणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर देखील तुमच्या वास्तूचं तोंड उत्तरेकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. जशी पूर्व दिशा ही इंद्र, राजा इंद्र त्याची दिशा आहे, त्याप्रमाणे उत्तर दिशा ही यक्ष कुबेर याची दिशा आहे. तुमच्या घरामध्ये धन, दौलत, संपत्ती यायला अजिबात वेळ लागत नाही. पण मंडळी ऐका, एवढंच थांबत नाहीये. पुढचा भाग असा आहे की उत्तर दिशा जर तुमची बंद असेल किंवा
तुमच्या वास्तूच्या उत्तर दिशेला डोंगर असेल, पर्वत असेल, नदी असेल, नाला असेल, एखादी उंच बिल्डिंग असेल किंवा तिथं अडथळा कोणत्याही पद्धतीने जर निर्माण झाला असेल तर तुमची प्रगतीला हमखास खीळ बसू शकते. इथं फार काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या उत्तर दिशेचे देखील पुन्हा तुम्ही मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं 9 भाग करायचे आणि योग्य त्या भागामध्येच तुमचा मुख्य दरवाजा यायला पाहिजे. आणि हे सगळं कशासाठी आहे तर विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी. जर याच्यामध्ये काही चुका आढळल्या तर हमखास विवाहामध्ये तुम्हाला अडथळे येतात. एखादं स्थळ तुम्हाला आवडतं, त्यांनाही आवडतं, पण बोली फिसकटतात, देण्याघेण्यामध्ये फिसकटतं, शिक्षणामध्ये फिसकटू शकतं. तर तुम्हाला एक छोटीशी मी आयडिया सांगून ठेवतो. मंडळी काय करायचं, ज्या वेळेला तुमच्या घरी म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल, समोरचं स्थळ ज्या वेळेला तुमच्याकडं बघायला येईल, भेटायला येईल, त्यावेळेला काय करायचं, जो मुख्य मुलगा आहे तो मुलगा किंवा ती मुलगी आणि त्यांचे आई वडील, तुम्ही दक्षिण दिशेला बसायचंय आणि तुमचं तोंड उत्तरेकडे व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही बसलात तर आलेली मंडळी बरोबर ऑपोजिट साईडला बसतील आणि त्याचा परिणाम काय होईल की बोलणी कधीही फिसकटणार नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणेच बोलणे होऊ शकतील. जसं तुम्हाला स्थळ पाहिजे तसंच मिळेल. तुमच्या अटी जशा आहेत तशा अटीमध्ये त्यांचा होकार मिळू शकतो. ही एक छोटीशी आयडिया आहे. त्याचबरोबर अजून थोडीशी एक छोटी दुसरी तुम्हाला एक आयडिया सांगून ठेवतो, करून बघा. झाला तर फायदाच आहे, काही प्रश्न येत नाहीये. ज्या वेळेला या 2 परिवारामध्ये चर्चा चालू असते त्याच वेळेला कुणीतरी आतमध्ये किचनमध्ये तांदूळ आणि मूग हे ते गॅसवरती शिजवत ठेवायचं. ते कुठपर्यंत ठेवायचं, शिजले की नाही ते बघायचं नाहीये. समोरची मंडळी जोपर्यंत घरातून बाहेर जात नाहीयेत तोवर ते डाळ आणखी मुगाची खिचडी मध्ये पाणी ओतत ओतत सारखं कुणीतरी ते ढवळत राहायचंय. एकदा का ती मंडळी बाहेर गेली की मग तुम्ही तो गॅस बंद केला तर चालेल. उपाय करून बघा. मंडळी बोलणी कधीच फिसकटणार नाही. आता या काही वास्तूच्या गोष्टी झाल्या, तर इथं उत्तर दिशेला सुद्धा संडासची टाकी असणं किंवा संडास असणं देखील चुकीचं आहे. ते देखील योग्य नाहीये. आग्नेयला तर नकोच आहे, ईशान्येला पण नको आहे आणि ब्रह्मस्थानावरती पण नको आहे. आता ब्रह्मस्थान म्हणजे आपण एक छोटंसं पकडून जातो. मंडळी ब्रह्मस्थान फार मोठं आहे. तुमच्या वास्तूचे बरोबर तुम्ही समान 9 भाग करा आणि त्या समान 9 भाग केल्यानंतर जो मधला तुमचा सेंटरचा पॉइंट जो येईल, जेवढी जागा येईल तेवढं तुमचं ब्रह्मस्थान आहे. आणि असं हे ब्रह्मस्थान ना उंच नको, ना खड्डा नको, ना तिथं पिलर नकोय, ना तिथं टॉयलेट नकोय. अगदी तिथं तुमचं देवघर सुद्धा तिथं नकोय, किचन पण नकोय, तिथं काहीच नकोय. जेवढी ती जागा रिकामी असेल तेवढी तुम्हाला ती लाभदायक मिळेल. बरोबर? ठीक आहे. आता मंडळी याच्याबरोबर काही अजून 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्या उहापोह केल्याशिवाय हा व्हिडिओ संपणारच नाही. आणि तो म्हणजे आपलं स्वतःचं भाग्य. का हो, माझा मुलगा चांगला आहे, माझी मुलगी चांगली आहे, शिकलेली आहेत, आमचं घर चांगलं आहे, आमचे पै पाहुणे चांगले आहेत, माझा मुलगा किंवा मुलगी निर्व्यसनी आहेत, प्रेमळ आहेत, तरीही अशा लोकांची काही वेळेला लग्न होत नाहीत ना. आज मी बघतो मुलांची वय 30, 35, 40, 45 पर्यंत गेलेत. तुम्ही सांगा त्यांनी संसार केव्हा करायचा तरी? काय कारण असेल बरं? कधीतरी थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करून बघा.
आणि हल्ली शिक्षणाचा फायदा व्हायच्या ऐवजी थोडासा तोटाच वाटतोय. काय झालं? मुलांच्या अपेक्षा वाढल्या, मुलींच्या अपेक्षा वाढल्या. मला सुंदर मुलगी पाहिजे, सुंदर मुलगा पाहिजे, राजकुमारच पाहिजे, अभिनेत्रीच पाहिजे, गोरी पाहिजे, उंचीपुरी पाहिजे, व्यंग नको, शिकलेली पाहिजे, कमवती पाहिजे. मुलीकडच्या लोकांना शेती पाहिजे. शेतीत काम तर करायचंच नसतं, तरीही शेती पाहिजे. शक्य असेल तर एकटाच मुलगा असावा असं पण वाटतं. म्हणजे ह्या गोष्टी कधीतरी अंतर्मुख होऊन थोडंसं विचार करून बघा. अहो, काही मुलींची तर अपेक्षा आहे की आई वडील सुद्धा नकोयत. तुम्हाला पटतं का हे? अहो, घर कसं अगदी भरल्या गोकुळासारखं असायला पाहिजे, जिथं सासू सासरे नाही आहेत हो, हे तुमचे आई वडील आहेत. त्यांनी तुमचा जन्म देऊन लहानाचं मोठं केलं. इथं नवऱ्याच्या घरी तुम्हाला हे दुसरे आई वडील तुमच्या आयुष्यभर सांभाळ करणार आहेत. मुलीसारखा तुमचा प्रेमानं तुम्हाला सांभाळणार आहेत. तुमचं छोट्या छोट्या सुखदुःखात तुमच्या ते सहभागी होणार आहेत, तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या आयुष्यात आलेले दुःख तुमच्या वाटेला येऊ नये याचा ते अगदी काटेकोरपणाने प्रयत्न करतात. का तुम्हाला असं वाटतं की सासू खडूस आहे, सासरा वाईट आहे? वाईट कुणीच नाहीये. कुठंतरी गैरसमजामुळं आपल्या मनामध्ये ती वाईट प्रतिमा निर्माण होते. तसं नाहीये. कोणत्या आई वडिलांना वाटेल की आपली सूनबाई फार वाईट असावी, चुकीची असावी? अहो, शक्यच नाहीये. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा विचार करून बघा ना, म्हणजे लक्षात येईल. तुमचा जो भाऊ आहे त्याला जी बायको येणार आहे, ज्या कल्पना त्याच्या बाबतीत आहेत त्याच कल्पना इथं पण आहेत ना. वाईट कुणी नाहीये. परिस्थिती माणसाला वाईट बनवते. माणसाला मोठमोठ्या इच्छा, आकांक्षा या वाईट आहेत. अहो, जर तो मुलगा कर्तबगार असेल, स्वतःच्या मनगटाच्या जोरावरती तो पाय मारेल तिथं पाणी काढण्याची जर क्षमता असेल, तर कशाला बाकीच्या गोष्टीचा तुम्हाला हव्यास पाहिजे? कशाला तुम्हाला ती जमीन पाहिजे की ज्या जमिनीत तुम्हाला किती एकर आहे, कुठं आहे, काय आहे त्याचा पत्ता पण नसतो अखंड आयुष्यामध्ये? हे योग्य असं वाटतं तुम्हाला? नकोय. हा टास्क कृपया सोडून बघा. आणि जो तुमच्या स्वप्नातला राजकुमार पाहिजे तो तुम्ही त्याच्यामध्ये शोधा. त्याच्या त्या हळ्या मनाला थोडासा सपोर्ट करा. आपण दोघं मिळून जीवन सुंदर बनवूया, फुलवूया. तुम्ही त्याचा विश्वासात घ्या, त्याला मनोबल त्याचं वाढवा आणि दोघांनी मिळून सुखाचा संसार करा. तुमचे आई वडील, तुमचे नातेवाईक हेच बघायला बसलेत, त्यांना हेच हवंय. किती आनंद आहे. म्हणून नको त्या खोट्या अपेक्षेच्या पाठीमागे लागण्यापेक्षा योग्य त्या व्यक्तीचा, हाच माझा लाईफ पार्टनर आहे असं ठामपणे तुमचं मन ज्यावेळेला आतून सांगेल का नाही, बिनधास्तपणे तुम्ही त्या मुलाशी लग्न करा. आणि सावळी आहे, बुटकी आहे, कुऱ्या केसाची आहे म्हणून एखाद्या मुलीला नावं ठेवणं पण बरोबर नाहीये. तिच्या आईवडिलांच्या अँगलनं बघितलं तर ती त्या आईवडिलांची परीच आहे. गुणधर्म बघा, रंग नका बघू. वैचारिक उंची बघा, शारीरिक उंची नका बघू. बँक बॅलन्स नका बघू. घर दार, नोकर चाकर, गाडी बंगला, सोनं नाणं, दागिने, पैसा अडका हे नका बघू. हे क्षणभंगूर आहे. हे तुम्ही कमवून दाखवा दोघे जण. हा खरा संसार आहे. थोडीशी वैचारिक पातळी आपण बदलली पाहिजे, तर अशा वास्तूचं गोकुळ व्हायला वेळ लागणार नाहीये. नुसतेच वास्तू संपूर्ण 100% चांगली असून उपयोगाची नाहीये. आपले विचार आणि आपले आचार देखील चांगला असणं गरजेचं आहे. पटते ना मंडळी? बरोबर आहे. आता राहिला तिसरा आणखी महत्वाचा पार्ट की जो आपल्या कर्मानुसार येतो. मंडळी, हे 100% सत्य आहे की आपण जे कर्म करतो तेच आपणाला पुन्हा फिरून आपल्याकडे येतं.
हा कर्माचा सिद्धांतच आहे. तुम्ही मागच्या काळामध्ये, मागच्या जीवनामध्ये, मागच्या जन्मामध्ये तुम्ही जे काही चांगलं वाईट कर्म केले त्याचं फळ तुम्हाला 100% मिळणारच आहे. जर त्या जन्मामध्ये जर तुम्ही चांगलं कर्म केलं असेल तर हमखास तुम्हाला हवा तसा जोडीदार मिळणारच. हे तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी म्हणजेच ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तुमचा पती कसा असेल, तो प्रेमळ असेल का रागीट असेल, नक्कीच कळू शकतं. तुमचा पती बोलका असेल की अबोल असेल, सावळा असेल की गोरा असेल, तो सुदृढ असेल की रोगट असेल, तो व्यसनी असेल की निर्व्यसनी असेल, ह्या सगळ्या गोष्टी कळू शकतात. पण त्यासाठी आपण आपलं प्रारब्ध ऑलरेडी जे घडवलंय तेच पात्र तुमच्या पदरात पडणार आहे. मंडळी, आता हरतालिकेचे उपवास झाले, गणपती चालू आहेत आणि अनेक सारे काही 16 सोमवार सारखे काही व्रत पण आहेत, काही मंत्र आहेत, काही स्तोत्र आहेत. याचा वापर जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलात तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो की तुम्हाला तुमचा जोडीदार तुम्ही जशी कल्पना केलेली आहे तशाच प्रकारचा मिळू शकतो. या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये काही मंत्र आहेत, काही स्तोत्र आहेत आणि पूर्वजन्मेचे जे काही वाईट कर्म केलेत तशी पुन्हा आपण करायची नाहीयेत, हे तुम्ही शपथ घेऊन तुम्ही भगवंतापुढे सांगितलं पाहिजे. तरच तुम्हाला तुमचं लाईफ परमेश्वर बदलू शकतो, अन्यथा नाही. आपण मंत्रांना आणि स्तोत्रांना यूट्यूबवरती लावलं किंवा MP3 फॉर्मॅटमध्ये लावून ऐकणं ही भक्ती होत नाहीये. मंडळी, ते स्वतः म्हणायला पाहिजेत, ते मंत्र स्वतः म्हटले पाहिजे, शुचिर्भूत व्हायला पाहिजे, मन शुद्ध पाहिजे, आचरण शुद्ध पाहिजे आणि मग म्हणा तुम्ही मंत्र का काम करत. आपण करतो काय, नेमकं उलटं करतो. आपलं मन शुद्ध नाहीये, पवित्र नाहीये, अंतःकरण पवित्र नाहीये. आपण मुखातून शिव्या शाप देतो आणि अशा या शिव्या शाप दिलेल्या मुखातून शुद्ध, सात्विक, अगदी तेजोमय मंत्र ज्यावेळेला बाहेर पडतील ते कसे काम करतील मग? ती सरस्वती त्या जिभेवरती कशी वास करेल? म्हणून मंत्र फलद्रूप होत नाहीत, स्तोत्र फलद्रूप होत नाहीत. उगीच जाऊन देवाच्या पायाला घट्ट मिठी मारली म्हणजे माझे सगळे अपराध पोटात घे, तो घेईल सुद्धा. आम्ही पुन्हा नवीन अपराध करायला तयार आहोत असंच तुम्ही सांगता ना त्याला. दरवर्षी तो तुमच्या सगळ्या चुका तो तसा त्याच्या पोटामध्ये घेतोच. पुन्हा आपल्या नवीन चुकांचा डोंगर आपण निर्माण करतो आणि पुन्हा म्हणतो की आज आणि परत पोटात घे. कुठेतरी मंडळी हे चुकतंय. आपण कुठेतरी सुधारलं पाहिजे. मागच्या जन्मातल्या सुधारणा शक्य नाहीयेत, कबूल आहे, पण किमान या जन्मामध्ये आजपर्यंत सुद्धा मी चुकलो असेल तेही ठीक आहे, या क्षणापासून मी चुकणार नाहीये अशी प्रतिज्ञा करून बघा आणि मग तुम्ही मंत्र असू देत, स्तोत्र असू देत, कवच असू दे, भक्ती असू दे, अभिषेक असू दे, नामस्मरण असू दे, 100% तुम्हाला त्याचा लाभ. मी तर याही पुढे जाऊन तुम्हाला सांगू शकेन की तुमचं घर एक मंदिर बनवा ना. त्यापेक्षा तुमचं घर जर तुम्ही मंदिर बनवलात, तुम्हाला वेगळ्या मंदिरात जायची गरजच नाहीये. प्रयत्न करून बघा. एका दिवसात नाही जमणार, पण हळूहळू का असेना पण तुम्हाला ते नक्की जमवू शकेल. राहिला पाठ आता तो ह्या सगळ्याचा गोषवारा. वास्तू शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. छोटे छोटे काही तोडगे मी तुम्हाला सांगतो. 5 गोष्टींचं तुम्ही मिश्रण करा, एका बाटलीमध्ये भरा. रोज ते मिश्रण घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूला शिंपडा. त्याच्यामध्ये गोमूत्र घ्या, तुळस घ्या, मोठं मीठ घ्या, कापूर घ्या आणि लिंबाचा पाला. हे सगळं मिश्रण एकत्र करा, एका बाटलीमध्ये भरून ठेवा. रोज शिंपडायला चालू करा. 15 दिवस, 1 महिना, 2 महिने होऊ दे. काय ठीक आहे. पुढचा
उपाय तुम्हाला सांगतो. घरामध्ये काही सुगंधी धूप, जे धूप केमिकलचे नाही आहेत, नैसर्गिक पद्धतीनं बनवलेले काही धूप आहेत, त्या धूपांचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता. हल्ली काही आयुर्वेदिक घटक असलेले धूप तुम्हाला मिळू शकतात. मग तिथं लोबान असेल किंवा इतर ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्यांचा धूप तुम्ही केला तरी पण चालू शकेल. किंवा अगदी सगळ्यात सोपात सोपा म्हणजे तुम्ही देशी गाईचं शेणकूट घेऊ शकता. तिच्यावरती एक 2-4 कापराच्या वड्या तुम्ही ठेवा. 1-2 लवंग त्याच्यामध्ये टाका. एखादी तमालपत्र त्याच्यामध्ये टाका आणि अग्नीवरती धरा. थोड्या वेळाने ते पेट घेईल आणि तो जो काही होम होईल, घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जाईल. तो जो शेणकुटाचा तुकडा आहे संपूर्ण घरामध्ये फिरवा. मंत्रोच्चार चालू ठेवा. अधूनमधून घरच्या घरी शिवलिंगावरती अभिषेक करा. गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक करा. त्या अभिषेकाचं जे काही जल आहे ते जल सुद्धा तुम्ही तुमच्या पवित्र वास्तूमध्ये तुम्ही शिंपडू शकता. अजून 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. 2 स्तोत्रांचा वापर करा. तुमच्या मनातली भीती निघून जाईल की कुणीतरी काहीतरी केलेलं आहे, निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये आलेली आहे. 2 स्तोत्रांचा वापर करा. रोज एक 2-2 मिनिटाची गोष्ट आहे. रोज संध्याकाळी 7 वाजता श्री काल भैरव अष्टक मोठ्या आवाजात म्हणा. समोर उदबत्ती लावा. पेल्यामध्ये पाणी ठेवा. मोठ्यानं म्हणा आणि ते पाणी की तो अंगारा मिसळून सगळ्या वास्तूमध्ये आणि वास्तूच्या बाहेरच्या बाजूला तुम्ही शिंपडा. कुठलीही निगेटिव्हिटी घरामध्ये राहू शकणार नाही. अगदीच वाटलं तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करू शकता. मंगळवारापासून श्री कुंजिका स्तोत्र हे खूप दैवी शक्ती असलेलं, शत्रूंचा नाश करणारं एक प्रभावी स्तोत्र आहे. तुम्ही त्याचा देखील वापर अशाच पद्धतीनं करू शकता. रोज संध्याकाळी 7 वाजता मोठ्या आवाजात कुंजिका स्तोत्र म्हणा. पेल्यामध्ये पाणी ठेवा. अंगारा पडू दे. ते सगळं मिश्रण शिंपडून टाका. काही होत नाहीये. अजून काही तुम्हाला टिप्स सांगतो. त्याच्यामध्ये नवरत्ना, 9 रुद्राक्ष आणि 9 ग्रहाचे 9 यंत्र तुम्ही वास्तूमध्ये स्थापन जर केलात, वास्तूची 50% जास्त ऊर्जा त्याने वाढू शकते. कुठलीही निगेटिव्हिटी येऊ शकत नाहीये. त्याचा देखील तुम्हाला प्रभाव पडेल. ग्रहांचा कुठला तुम्हाला त्रास होत असेल तर नवग्रह स्तोत्र तुम्ही वाचू शकता. नवग्रह पीडाहार स्तोत्र तुम्ही वाचू शकता. वर्षातून एकदा एखाद्या श्रावण महिन्यामध्ये रविवारच्या दिवशी नवग्रहांना घरच्या घरी तुम्ही अभिषेक करू शकता. हे उपाय खूप प्रचंड काम करतात त्याचे. फक्त आपलं मन आणि आपलं आचरण शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. बरोबर. पुढच्या काही मी टिप्स तुम्हाला सांगेन की ज्या रंगाच्या बाबतीत मला तुम्हाला सांगायचं आहे. पूर्व दिशेला जो आहे तो ऑरेंज कलर चालू शकेल, पांढरा कलर चालू शकेल, पिवळा कलर चालू शकेल. अगदी थोडासा लाईट ग्रीन देखील तिथं चालू शकेल जर शक्य असेल तर. किचनकडं लाल शेडमध्ये जर तुम्हाला किचन रंगवायचं असेल तर तुम्ही लाल शेडमध्ये घ्या. फिकट लाल पण चालू शकेल. एकदम गडद लाल मात्र तिथं नको, ती दिसायला बरोबर दिसणार नाही. ठीक आहे. ईशान्य दिशेकडं पांढरा, पिवळा रंग, हिरवा रंग, पिस्ता रंग तिथं चालू शकेल. उत्तरेचं आणि वायव्येचं मगाशी मी सांगितलेलंच आहे. पश्चिम दिशेचं जे रंग आहेत ह्याच्यामध्ये ब्लॅक कलर चालतोय, परंतु घरासाठी ब्लॅक कलर काही योग्य वाटत नाहीये. कुठं तर एखादी स्ट्रीप किंवा एखादा चौकोन जर तुम्ही काढला तर एक वेळ ठीक आहे, पण पूर्ण एखादी भिंत ब्लॅक करणं बरोबर नाहीये. तिथं तुम्हाला ब्राऊन पण चालू शकेल, ग्रे चालू शकेल, ब्ल्यू चालू शकेल, लाईट शेड्समध्ये देखील तुम्हाला त्या चालू शकतील. नैऋत्येला देखील ब्लॅक, ब्राऊन, डार्क ब्ल्यू ह्या तिथं चालू शकेल. दक्षिण दिशेला तुम्ही रेड, रेडिश मध्ये कुठलाही शेड तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये. अजून एक मंडळी जाता तुम्हाला मी एक सांगतो की ज्या वेळेला आपण रोज फरशा आपण पुसतो की नाही, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, 1-2 चमचे तुम्ही काळे खडे मीठ जे आहे की नाही ते त्याच्यामध्ये तुम्ही टाका. थोडीशी एखाद्या तुरटीचा तुम्ही त्याच्यामध्ये खडा टाका
आणि 1-2 चमचे शुद्ध गाईचं गोमूत्र त्याच्यामध्ये टाका आणि घ्या संपूर्ण फरशी पुसून. आलेल्या गेलेल्यांच्या नजरा देखील तिथं वाईट तिथं थांबणार नाहीयेत. पूर्ण वास्तू तुमची अगदी पवित्र होईल, शुद्ध होईल आणि मग घरातल्या प्रत्येक रूममध्ये 2-4 कापराच्या वऱ्या तुम्ही जाळा. कापूर सुद्धा शक्यतो बघा तुम्ही शुद्ध भीमसेनी कापूर जाळला तर खूप उत्तम होईल. कारण आता मार्केटमध्ये मिळणारा कापूर सुद्धा शुद्ध नाहीये, तो केमिकल पासून बनवलेला आहे. काही उदबत्ती, काही धूप सुद्धा आहेत, ते देखील केमिकलनं बनवले आहेत. त्यामुळं काळजी करून घेऊन व्यवस्थितपणे ते करा. नसेल तर स्वतः बनवून स्वतःचा जरी तुम्ही होम हवन आणि अशा प्रकारे जर सुगंधी धूप, दीप, नैवेद्य हे जर तुम्ही दाखवलं, नक्कीच तुमची वास्तू 100% पॉझिटिव्ह होऊ शकेल. त्याच्यानंतर अजून काही टिप्स आहेत, ते म्हणजे की नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांच्या बाबतीत, की जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी काय टिप्स, की आम्ही नॉनव्हेज खातो मग आमची वास्तू पवित्र किंवा अपवित्र होऊ शकते का? वाईट काय आहे हो? खाणं वाईट आहे की खाणाऱ्याची बुद्धी वाईट आहे? कधीतरी थोडासा विचार करून बघा. बरीच लोक अशी आहेत की एक लोकांचा समज आहे की नॉनव्हेज खाणारी लोक थोडीशी तामसी स्वरूपाची आहेत, तापट स्वरूपाची आहेत, उग्र स्वरूपाची आहेत. मी अशी किती लोक तुम्हाला दाखवू की जे सात्विक आहार घेतात, जे शाकाहारी आहेत आणि तरीही तापट आहेत. मग त्यांच्याकडे तो तापटपणा आला कुठून? मग खरंच हा तापटपणा त्या नॉनव्हेजमध्ये आहे का हो? की तुमच्या स्वभावातच आहे? जर स्वभावात असेल, स्वभाव बदला. अन्नानं मन बदलतं, स्वभाव बदलतो. म्हणून तामसी बनण्याच्या अगोदरच तामसी बनू नका. तुमचे विचार सात्विक ठेवा, पवित्र ठेवा, शांत ठेवा. जी आतली ऊर्जा निर्माण होईल की नाही, ती बाहेरच्या खाल्लेल्या अन्नावरती प्रक्रिया केली पाहिजे. बाहेरचं अन्न खाऊन आपल्या मनावरती परिणाम नाही व्हायला पाहिजे. हा संदेश मी नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांसाठी देतोय. याचा अर्थ वेगळा घ्यायचा नाहीये, कारण तो पाठ परत पुढे आहे की कर्माचा पाठ मगाशी मी सांगितलं. एखाद्या जीवाची हत्या करून 10 मिनिटाच्या सुखासाठी आपण त्याची हत्या करतो आणि आपण आनंदाने आपण ते मिटक्या मारत अन्न खातो. तो जीव थोडीशी कल्पना करून बघा, इमॅजिन करून बघा, मरत असताना तुम्हाला आशीर्वाद देऊन मरेल का होतो? त्याचेच ते शाप भविष्य काळामध्ये मोठं संकट बनून आपल्या पुढे उभं राहतं. त्यावेळेला त्याची आपल्याला तीव्रता कळते. एका दिवसात नाही नॉनव्हेज सुटणार, मान्य आहे, पण हळूहळू का असेना पण सुटेल की. एक ना एक दिवस सुटेल की. प्रमाण तरी कमी करा ना. तुमच्या मनामध्ये नॉनव्हेज सोडण्याचा विचार येणंच ही तुमची यशाची पहिली पायरी आहे. कालांतराने तुम्ही नक्कीच सोडणार. म्हणून अन्न बनवत असताना ते व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो, पवित्र आणि सात्विक मनानं बनवणं, पवित्र आणि सात्विक विचारानं ते ग्रहण करणं. अगदी जे काही श्लोक आपल्यामध्ये दिले गेलेले आहेत, श्लोक आहेत की जे श्लोक आपण भोजनाच्या वेळी म्हणायचे आहेत, आणि असं पवित्र म्हणजे की त्या अन्नामध्ये अनेक प्रकारचे दूषित गोष्टी मिसळलेल्या असतात. त्या नाहीशा करून जर जेवण जेवलो तर ते जेवण राहतच नाहीये, तो भगवंताचा प्रसाद बनतो. आणि असा प्रसाद जर आपण रोज खाल्लो, सकाळी संध्याकाळी अधूनमधून, तुम्ही भगवंत व्हायला वेळ लागणार. मंडळी, इथे हे मी विचार माझे थांबवतो. धन्यवाद.